पण बोल. काय मागितलं देवाकडे तू को बरं आहे. अनेक लोक असणारे काय करू, काही लोक काय करतात, महाराज एका गावात गेलो, मग मी अभंग असाच घेतला, असा अभंग घेतला, ह्याची दान दे का देवा तुझा विसर न व्हावा. पुढे एक बाबा बसले, पुढे बाबा बसले, आणि मी चिंतन सांगायला लागलो, चिंतन सांगायला लागलो तर ती बाबा म्हणत असा सुद्धा अर्थ असा कसा. म्हणलं बा सांगा, म्हणलं बा सांगा, आहे का नाही. हा म्हणे महाराज तुमचं चुकीचं आहे म्हणे, आमचं बरोबर आहे. नाही नाही सांगतो ऐका, याची दान दे का देवा, आपण काय म्हणतो तुझा विसर न व्हावा, आहे का नाही. पण हे असणार मयापुढचं होतं, मयापुढचं होतं ते काय म्हणू लागलं, जसं आपण गणपती विसर्जन करतो तसा विसर न. म्हणजे घे देवाला बुडव येतात वय मोकळा, असे सुद्धा लोक आहेत. पण असं नाही. हे पहा मी काय बोलतो तुम्हाला कळतंय का, कळतंय का, कळतंय का. काय झालं बापू, बापू काय झालं माहितीये का, असंच एका गावात गेलो कीर्तना, आणि कीर्तन चांगलं झालं. 60 वर्षाचा असणार म्हातारा होतं म्हणे, अनेक कीर्तनकार उकळून पिले म्हणे महाराज मी. पण त्याने एक शब्द असा वापरला, अनेक कीर्तनकार उकळून पिले म्हणे महाराज मी, परंतु कोणत्याच महाराजाच्या हाताने माय घालायचा प्रश्न आलाच नाही म्हणजे. मी भाग सुद्धा सांगेल, अकोल्याकडला भाग होता, अकोल्याकडल्या भागात मी कीर्तनाला गेलतो, आणि विशेष म्हणजे स्तुती म्हणून सांगत नाही, विजय महाराज सुद्धा सोबत होते. नाही तर विजय महाराजाला कीर्तन झाल्याच्या नंतर मग ही अक्कल बंद पडली. म्हणलं आपल्या गुरुनं आपल्याला एकच गोष्ट अशी आहे की ती शिकवलीच नाही, एकच गोष्ट अशी आहे म्हणलं की शिकवलीच नाही. म्हणलं 8 दिवस आपण एवढं 8-10 वर्ष आळंदीत शिकलो, म्हणलं मधुकरी मागून खाल्ली, पण काय म्हणलं आपल्या ढेऱ्यात वाढल्या. हा एवढी एकच गोष्ट शिकायची नाही. मग आता ते बाबा म्हणते बाबा हाय का, बाप दिला मा हाय. मग असणारा कार्यकर्त्याला जवळ बोलवलं, म्हणलं दादा या बाबाचं असं काहीतरी म्हणणं आहे, वडील तर गेलेत म्हटलं माझे, आहे. अहो महाराज म्हणे असं नाही, आमच्या इकडं यच्या जागी ळ म्हणतात. काय म्हणतात, गफलत झाली, माहितीच नाही. आता ते लोक जर का समजा डाळ म्हणायची असली ते म्हणतात डाळ डाळ. मग हे असा विषय झाला. त्यामुळं म्हणलं बाबा मी बोलतो ते तुम्हाला कळते का, इकडं कळतंय. आम्ही खेळीमेळी आणि गदारोळी जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत अनेक लोक असे येतात की त्यांना सुखाचीच इच्छा आहे, सुखाची इच्छा आहे. मग जर का समजा सुख पाहिजे असं, आता जर आपल्याला मला सुद्धा देव जर प्रसन्न झाला, मला जर देव प्रसन्न झाला मी देवाला म्हणेन देवा मला सुख दे. हा मग असं असणार. मग सुख काय, ज्यावेळेस भागवताच्या असणाऱ्या प्रथम स्कंदामध्ये सांगतात, सूतजींना 7 प्रश्न विचारले, तर 7 प्रश्नांमधला एक असणारा 4था प्रश्न असा आहे की किम श्रेया, किम श्रेया, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत नेमकं श्रेयस्कर काय, काय केलं, काय करावं नेमकं असं की असणार जन्माला आल्यापासून ते श्रेयस्कर असं. मग काय केलं पाहिजे जेणेकरून श्रेय आपल्याला मिळेल, किम श्रेय असणारे 7 प्रश्न भागवतात आलेले आहेत. मग मी तुम्हाला असं सांगेल का नेमकं सुख कशात आहे. मग जो असणारा संसारी काय संसार करणार आहे तो म्हणून संसारात सुख आहे. मग आहे का हो, मग या संसारात काय भरलेलं आहे, काय भरलेलं आहे, या संसार नगरी
संसारात बाजार भरलेला आहे, संसारात सुख नाही. मी आता अगोदरच सांगितलं भाऊ मला बायको नाही. बापू संसारात सुख आहे का? म्हातारी आले का संग आहे का? तेच म्हणलं भाकर खायची असं उद्या पार्ट नाही ना, खरं नाही ना संसारात सुख. मग जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपण जे कमवतो ते अंतर एक शास्त्रकार सांगतात. शास्त्रकार काय म्हणतात? धनाने भूम पश्यस्य गोष्टे भार्याग्रहद्वारे देहश्चितायाम परलोक मार्गे कर्माने गोगच्छति जीव एका. तू म्हणसाल गोवा तू काय बोलला आमच्या गोष्टीच्या वरून गेलं, फोडून सांगतो थांबा. धनाने भूम धन धन कुणाचा आहे हो? भूमीचा आहे. शास्त्रकार असणारा जो लिहिणारा होता तो पूर्वजन्मीचा होता, पूर्व काळाचा होता, माझ्या जन्माच्या अगोदरचा असेल कदाचित, म्हणून त्यानं असं लिहिलं धनानी भूम. बर मग आताच असतं तर काय लिहिलं असतं? ते बी सांगतो, मग सांगायलाच बोलवलं काय का? आताच जर असणार तर त्यानं काय लिहिलं असतं? धनानी बँको. धन कुठे आहे आताच? बँकेत आहे. बर असणारं धन कुणाचं आहे? मग धन बँकेचं आहे. आजच्या काळात बँकेचं आहे. बँकेचं जरी सोडलं तर धन हे कुबेराचे, येथे मनुष्याचे. काय आहे? देता देव वित्ता, नेता नेव वित्ता. येथे याची सत्ता काय आहे? आणि त्याच्या पुढे सांगतात निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. मग धन कुणाचं आहे? धन बँकेचं. धनाने भूमो पश्वस्य गोष्टी भार्याग्रह. पश्वस्य म्हणजे काय? मित्र कुणाचे आहेत? जे कमावलेली असणारी जी इज्जत आहे, कमावलेली असणारी जी क्रेडिट आहे ती कुठपर्यंत आहे हो? मरेपर्यंतच आहे. मिरेच्या नंतर लोक कितीही खराब असला तर लोक काय म्हणतात? चांगला होता. मिरेच्या नंतर लोक म्हणतात चांगला होता. मग असणारे पश्वस्य गोष्टी. बर मग जीव सांगू लागला अहो साधू मी असणारी माझी बायको आहे. मग का हो? भार्या बायको कुठपर्यंत आहे? बायको कुठपर्यंत आहे? समजा कदाचित बायको एखाद्याचा नवरा मेला तर बायको कुठपर्यंत आहे? शास्त्र सांगताय, मी सांगत नाही, पुरावा देऊन बोलतो. काय म्हणतात? भार्याग्रहद्वारे. मग ज्या देहाकरता असणार अनेक लोक पाहिलेत महाराज, अनेक लोक नुसते डांबे पळायचे, नुसते असणारे का कशा करता? या देहाकरता. मग असणार या देहाकरता लोक काय करतात? अनेक असणारे साबण वापरतात. पण हा देह कुठपर्यंत आहे? हा देह आहे तरी कुठपर्यंत? कुठपर्यंत आहे? देहश्चितायाम. कितीही असणारा सुंदर देह असला, कितीही असणारी सुंदर काया असली तर अग्नीचा स्पर्श झाल्याच्या नंतर त्याचं काय होतं महाराज? शरीराची होय माती. शरीराचं काय होतं? त्याची माती असणारी होऊन जाते, कितीही सुंदर काया असली. मग असणारी ही जी काया आहे या कायेनं करायचं काय? देहश्चितायाम परलोक मार्गे. त्याच्या पुढे सांगतात धनानी भूमो पश्वस्य गोष्टी भार्याग्रहद्वारे देहश्चितायाम. देह कुठपर्यंत आहे? चितेपर्यंत आहे. बर त्यानंतर असं सांगितलं मित्र. मित्र कुठपर्यंत आहेत? स्मशानापर्यंत आहेत. मित्र स्मशाने. आणि मग याच्यानंतर कर्माणी गोगच्छति जीव एका असणार. पूर्ण श्लोकात सांगितलेलं आहे कमवलं काय आणि शेवट सांगितलेलं उत्तरार्धात की सोबत काय येणार आहे? कर्माणी गोगच्छति जीव एका म्हणजे काय? तर केलेले असणारे कर्म तुमच्या सोबत येणार आहे.
असं पाहिलं का एखादा माणूस मेला आणि कर्माचं गठुडं खाली ठेवून गेला? पाहिलं का? नाही. मग जे कर्म असणारे तुम्ही करसाल ते कर्म तुमच्या सोबत येतील. केले कर्म झाले त्याचे भोग. मरून गेले. बर, मग असणारी ही जी काय आहे, या गायनं करायचं काय ते सांगतो. हो ना, मला सांगायलाच बोलावलं. सांग. काय सांगतात? औटे हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, किंबहुना भगवान ने तुझ दिया. औटे हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. मग तू काय केलं? खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. के भज मन नारायण, के भज औट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया. आमच्या भगवान महाराजांना नाही, भगवंत जगनियंता जगाचा असणारा जो मालक आहे तो भगवान. तुम्ही भगवान महाराजांनी पाहिले? विठाला विठाला औट हात का मानव देह भगवान ने तुझे दिया. खाया पिया सुख से सोया लाख जमाना खोया. मग असणार तुकोबा संत सांगतात हे असणार सर्व. मग असणार ते विचारणार आहे, जीव आहे, जीव विचारतो का हो मग नेमकं श्रेयस्कर आहे तरी काय, नेमकं करायचं तरी काय आहे का नाही, नेमकं करावं तरी काय. मग या जगात दुर्लभ असं काय की ते करावं. मग दुर्लभ नेमकं आहे तरी काय. मग या जगात सर्वात दुर्लभ जर काय असेल तर संत समाज. मग तू म्हणशील तू असं काही सांगितलं तर जमणार नाही. प्रमाण दे. प्रमाण देतो. निपट निरंजन दास नावाचे जे कवी आहेत ते कवी वर्णन करतात. ते कवी सांगतात, ते कवी म्हणतात, तात मिले कुणी मात मिले सुत भ्रात मिले युवती सुखदाय. राज मिले गज बाज मिले सुर साज मिले आखिर वैकुंठ जाय. कहे निपट निरंजन दास संत समागम दुर्लभ. भाई तुम्ही सर महाराज म्हणलं काय आम्हाला काय कळलं ना, पुढून सांगतो. तात तात म्हणजे काय रे पो? तात म्हणजे बाप. मी सांगतो, तात म्हणजे बाप. तात मिले सुतभ्रात, भाऊपण सुद्धा मिळतात. तात मिले कुणी मात मिले माय. तात म्हणजे बाप, मात म्हणजे माय. तात मिले कुणी मात मिले सुतभ्रात म्हणजे काय, भाऊपण. भाऊपण सुद्धा भेटणार. आणि जर का समजा जास्तच लय भाग्य असेलच एखाद्याचं जास्तच भाग्य असेल तर मग भाऊबंद काड्या करणारे भेटतात. तू म्हणसाल महाराज तुम्ही असं कसं काय म्हणतो? अहो एवढा जगनियंता जगाचा मालक भगवान श्रीकृष्ण त्याचे तर नव्हते म्हणून आपले नसणार आहे. भाऊबंद सुद्धा तात मिले कुणी मात मिले सुतभ्रात मिले, सुतभ्रात सुद्धा मिळतात. अहो एवढंच काय, जर प्रयत्न केले आणि कदाचित शेवटपर्यंत टिकला तर बायको सुद्धा चांगली. आणि एखाद्याची कदाचित मेलीच, मरू नाही, मरू नाही, पण कदाचित मेलीच तर दुसरी बायको सुद्धा भेटेल. युवती सुखदायी. अहो एवढंच काय, राज्य मिळतं, गजबाज मिळतो, सुरसाज मिले, राज्य मिळतो, गजबाज मिळतो, असणार सर्व काही मिळतं. पण एवढं काय, तर एवढा दुर्लभ असणारा जो वैकुंठ आहे तो वैकुंठ सुद्धा मिळतो. म्हणसाल महाराज
अहो प्रत्येकाच्याच पुढे टाकायला वैकुंठवाशी. हा अहो आमच्या इकडे सांगून जातो, आमच्या इकडला असणारा एक माणूस भजनी मंडळाचा अध्यक्ष केला. मग त्या नेमकं करावं काय, करावं काय? भजनी मंडळाचा असणारा अध्यक्ष केला आणि अध्यक्ष केल्याच्या नंतर तो भजन करायचा. पण ते असणारा एवढं चिकट होतं की कदाचित भजन जर दुसऱ्याच्या घरी असलं तर हे गाडीवर दुसऱ्याच्या बसून जायचं, एवढं कठोर होतं. म्हणलं बाबा एवढं चिकट आहे, मग काय ना काय भजनी मंडळाचा फायदा करत चोऱ्या करून का व्हायना करत, म्हणलं काय ना काहीतरी फायदा. मग असणारा त्याला भजनी मंडळाचा अध्यक्ष केला आमच्या गावातला. बरं भजनी मंडळाचा असणारा अध्यक्ष केला. अध्यक्ष केल्याच्या नंतर तेव्हा होत्या पहा तळाला अशा दोऱ्या नव्हत्या. मग दोऱ्या कशा होत्या तर बैलाच्या यस्नील कशा दोऱ्या असतात तशा होत्या दोऱ्या. अहो या चोट्याला करावं तरी काय, यानं काय केलं, त्या तळाच्या असणाऱ्या दोऱ्या काढल्या आणि आपल्या बैलाने यस्नी केल्या. मग असा जर का समजा माणूस असेल जाईल का होतो काही महाराजाच्या गादीवरून सांगतो बाबा, जाणारच नाही. चला विठाला विठाला. अहो एक प्रश्न माझा असा आहे तुम्हाला, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत एखाद्या माणसानं जर का समजा मांसाहार केला आणि कदाचित तो गेला तर मग त्याच्या तोंडात काय घालावे. आपल्या असणाऱ्या जुन्या माणसानं प्रथा करून गेलेली अशी आहे की माणूस मेल्याच्या नंतर त्याच्या तोंडात तुळशीची पानं घालतात. पण ज्या माणसानं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मांसाहार केला त्याच्या तोंडात घालावं तरी काय. सांगितलं कदाचित ते असणारा तो माणूस आहे ज्यानं जन्माला आल्यापासून मरेपर्यंत मांसाहार केला, तो असणारा वैकुंठात जाणार नाही. वैकुंठात जाणार तर नाही, तुळशीच्या पानात जाणार नाही, पण कदाचित ज्या पशुला खाल्लं त्या पशुचे असणारे पग जर त्याच्या तोंडात जाते तेव्हा कुठं जाईल महाराज. विठाला विठाला शास्त्रामध्ये अनेक आहार निषिद्ध सांगितले, राजसी अन्न, तामसी अन्न, सात्विक अन्न. मग असणारा जो मांसाहार आहे तो मांसाहार आपला नाही. मांसाहार कुणाचा आहे तर जे असणारे प्राणी जिभेनं पाणी पितात त्यांचा असणारा तो आहार आहे. मग असं असणारा आमच्याच गावातला, मी तुमच्या गावातलं काहीच सांगत नाही आणि तुमच्या गावातलं सांगावं तर तुम्ही मला घराकडे जाऊ देत नाही. मग आमच्या गावातला असणारा एक माणूस होता, त्याला सांगत नाही, म्हणलं बाबा हा जो मांसाहार आहे, मांसाहार करणं चुकीचं आहे, मांसाहार करू. मग मी सांगितलं, म्हणलं दादा जे असणारे पशु असतील, जे असणारे जीव असतो तो असणाऱ्या जिभेने पाणी पितो, त्यानं असणारा मांसाहार करावा. मग तो माणूस म्हणे महाराज माझ्या दोन क्वालिटी आहेत, माझ्या असणाऱ्या दोन क्वालिटी आहेत. म्हणजे मी असणारं सकाळी पाणी तोंड लावून पितो, पण कदाचित जर का समजा संध्याकाळी मी जर गावातून आलोच म्हणजे डुलत डुलत तर मग मी जीवन पाणी पितो. मग अशा माणसाचा उद्धार होणार आहे का? होतच नाही. चला विठाला मग असणारा जीव जो आहे, जीव सुख मानतो. आणि संत काय मागतात? संत मागतात प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेमाविना नाही समाधान, याची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मग तू मग असणारा जगनियंता जगाचा मालक आहे, तो मालक म्हणून लागला तेव्हा असणारा वरदान देतो की माझा विसर होणार नाही. माझा असणारा विसर जो आहे तो माझा विसर होणार नाही. पण मग विसर न होण्याचं कारण काय, नेमकं करसाल काय विसर नाही होऊ दिल्यावर? आता अनेक असणारे जे लोक आहेत, अनेक असणारे जे मुलं आहेत, ते देवाला नारळ घालतात,
हनुमंतरायाचे असणारं दर्शन घेतात. हनुमंतराया म्हणतात देवा यंदा तरी माझ्याकडे पहा. माझ्याकडे नाही त्याच्याकडे. देवा यंदा तरी माझ्याकडे पहा. देवाला नमस्कार करतात. देवा म्हणतात देवा लग्न झालेलं पोरं. मग ते लोक नवस करतात आणि मग नवस केल्याच्या नंतर जुळतंय. जुळल्याच्या नंतर कदाचित समजा त्याचं होतंय. लय अवघड परिस्थिती आहे. त्याचं जुळतंय. कदाचित त्याचं जर झालं तर देव महाराज देवाला पाहत सुद्धा. मग देवाने तुकोबरायांना प्रश्न विचारला म्हणे देवा हे बघा दे का देवा तुझा विसर न व्हावा. मग विसर जर नाही झाला तर तुम्ही करसाल काय? विचारलं हे बघा तुम्ही मागता याची दान दे का देवा. अहो देऊ ना दान पण दिल्याच्या नंतर तुम्ही काय करता. मागणारे हे असणारे जे आहेत तुकोबाराय होते तुकोबाराय बी सुद्धा हुशार असल्या कारण तुकोबाराय बी म्हणले की मी काय करेन. तर देवा तुझी जी असणारी भक्ती आहे या भक्तीत अजिबात खंड पडू देणार नाही. अजिबात असणारा खंड मी पडू देणार नाही. मग हेच तर असणार संतांचं लक्षण आहे. संत करतात काय तर त्या भगवत चिंतनामध्ये त्या नामचिंतनामध्ये ते असणारे अजिबात खंड पडू देत नाही. आणि मग त्याच कारणामुळे त्या भगवंताला ते आपलंच करून घेतात. अहो एवढंच काय अखंड खंडेन जीवन कीर्तनात बसल्याच्या नंतर टाळी सुद्धा मनाभावातून वाजवली पाहिजे. नाही तर कदाचित पांगळे वसा मला म्हणू नका पुन्हा. नाही तर तुमच्यातलं एखादं कीर्तनात टाळी वाजवणार नाही झालं पांगळ तुम्ही मला घराकडे जाऊ देणार नाही. बरं माया मागा का कमी आहे का. आज तुमच्या गावात उद्या दुसऱ्या गावात दुसऱ्या गावात तुमच्या गावात सांगायचं तुमच्या गावात त्याच्या गावात आहे का नाही. विठाला विठाला त्या संत महात्म्यांनी एवढं काय झोपेत सुद्धा असणाऱ्या त्या भगवंताचं नामस्मरण करा. जनाबाईच्या असणाऱ्या गौऱ्या सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायच्या. चोखोबरायाचे हाड सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणायचे. अहो एवढं काय अर्जुनाचे केस सुद्धा जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणायचे. आणि मग आपलं तोंड म्हणत नाही.
आता कीर्तन कमीत कमी 1-1.5 तास झाला. किती वेळा भजन झालं? याच्यातलं एकान तरी सांगाव की बाबा महाराज मी मनापासून टाळी वाजवली भजन केलं. आजचा असणार दत्तक घ्या मला, तुमच्या घरीच येतो का मला? आहे का कोणी? तुमच्या पायावर डोसका आपटून देऊ. आता तरी फक्त विठ्ठल विठ्ठल नामसंकीर्तन चाललं की हातानं टाळी मुखानं नाम घे, जेणेकरून काय होईल. आणि या कलियुगात असणारं जर उद्धरून जायचं असेल तर उद्धरून जाण्याकरता भगवंताचं नामचिंतन रूपी नावेनेच तुम्ही उद्धरून जा. भगवंताच्या नामचिंतन रूपी नावेनेच तुम्ही उद्धरून. काय सांगू लागलो मी? कुठं होतो? कीर्तन करू लागलो म्हणतो तुझी मान. अहो एवढंच काय, अर्जुनाचे केस सुद्धा जय कृष्ण श्रीकृष्ण म्हणतात. एवढंच काय तर त्यांनी झोपेत सुद्धा त्या भगवंताचं नामचिंतनच घ्यावं. मग तुम्ही म्हणसाल महाराज दिवसा चिंतन होईल, रात्र नव्हे, दिवस नव्हे. रात्र न कळे दिवस न कळे. भगवंताचं नामचिंतन करण्याकरता त्या संतांना रात्र नाही कळाली, दिवस नाही कळाला, झोपे सुद्धा त्यांनी नामचिंतन केलं. मग तू म्हणसाल महाराज दिवसा होईल, संध्याकाळचा जागर होईल, परंतु झोपल्याच्या नंतर कसं काय चिंतन होईल? हा, आम्ही 2 गावचे लोक आहे, तुम्ही येऊन काही सांगत काही येणे समजतात काय आम्हाला? पटवून देण्याकरता उदाहरण सांगतो. चला एक असणारा अत्यंत गरीब असणारा माणूस, एवढी हलाखीची असणारी परिस्थिती की सकाळचं जर जेवण केलं तर संध्याकाळची असणारी त्या माणसाची परिस्थिती. परंतु त्या माणसाचा असणारा एक छंद होता, एक नाद होता, काही म्हणा त्या माणसाला काहीच असणारा फार छंद, एवढा छंद विचारत असतो. मग तो माणूस असणारा काय ना काहीतरी काम करायचा, दिवसभर आपलं काय ना काहीतरी काम करायचं आणि काम करून घरी आल्याच्या नंतर आपला असणारा संसार जो आहे तो संसार करता असणारा काही जे कमवून आणले त्यातून जर काही पैसे मिळाले तर त्यातूनच त्याचा उदरनिर्वाह असणारा चालायचा. गरीब असणारा मनुष्य, एवढी गरीब परिस्थिती की विचारता सोय नाही. सकाळचं जर जेवण केलं तर संध्याकाळची जेवणाची असणारी पंचायत. परंतु त्या माणसाला एवढा छंद होता गाडीचा काही विचारता सोय नाही. एक दिवस एवढं नामचिंतन केलं, नुसतं म्हणायचं एकदा का होईना गाडी घ्यायची, 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 असं असतं नामचिंतनच करू लागला. एवढं नामचिंतन केलं की विचारता सोय नाही. रात्रीचा आपला घरी आला आणि असणारं काय जे असेल ते शिरपात्या खाल्ला आणि झोपला. परंतु दिवसभर चिंतन केलं, गाडी घ्यायची, 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 असं असणारं चिंतन एवढं केलं की विचारता सोय. चिंतन म्हणजे काय? नाम घ्या. मग त्यानं गाडी घ्यायची, गाडी घ्यायची असं असणार नाम चिंतन घेतलं. असणारा घरी आला, जेवण वगैरे केलं आणि रात्रीचा झोपला. परंतु झोपेत प्रकार असा घडला की याला कळलं स्वप्न असं पडलं की रोख लाख रुपये घेतले. लाख रुपये घेऊन गेला डोनगाव. बरं डोनगाव नाही, मेकरला पाठवू का? मेकरला गेला आणि मेकरला गेल्याच्या नंतर असणारी लाख रुपयाची असणारी एक अतिशय उत्तम अशी गाडी. फक्त गाडीचा प्रॉब्लेम एकच, गाडी किकवर चालवायची. बटन स्टार्ट गाडी त्या काळात नव्हती. असणारी गाडी घेतली आणि तिथूनच बायकोला फोन केला, हे बघ 1 लाख रुपयाची असणारी मी गाडी घेतली आणि गाडी घेऊन मी आता घरी येणार आहे, तू पूजेचं ताट तयार केलं आणि कदाचित फोटो काढू आपण, कॅमेरावाला बोलू, मेकअप बी करून ठेव, असं असणार. बायकोने सांगितलं. बायको याची असणारी फार लाडकी. मग बायकोने एक गोष्ट सांगितली, एक काम करा म्हणे, केळी तिकूनच घेऊन या. मग याला बी असणारी 5 किलो केळी घेतली. स्वप्नात किती घ्या, किती घेतली
अहो त्याला स्वप्न त्यात पडलं, त्यात काय नव्हतं. अहो मी शेजाऱ्याचं काल रात्री 5 एकर घेतलं. त्याला स्वप्न पडलं, यात काय. हा त्याला स्वप्न पडल्याच्या नंतर बायकोला फोन केला. बायकोला फोन लागला, हे बघ मी गाडी घेऊन घरी आलो, तू असणार तुझ्या दाब तयार. बायको एवढी लाडकी विचारत असते, कोणाची असते मला नाही. कोणाची बायको लाडकी असते मला नाही. याची असणारी बायको एवढी लाडकी की विचारता सोय नाही. मग याला काय केलं, बायको सांगितलं आणि पेढे वगैरे घेतले आणि घरी आला. घरी आल्याच्या नंतर अख्खा गाव गाडी पाहिला आणि असणाऱ्या त्या मनुष्याचं नाव घेऊ लागला. आता नेमकं मी त्या मनुष्याचं एखादं नाव घ्यायचं, तुमच्यातलं कोणीतरी असायचं, त्यामुळे त्या मनुष्याचं असणारं नाव घ्यायचं आणि नाव घेऊन लोक म्हणू लागले की बाबा खायची असणारी सोय नसताना सुद्धा या माणसाने गाडी घेतली. काय मजल मारली हो, खरं किती हिंमत मारली. खायची सोय नाही, एवढी हलाखीची परिस्थिती आहे, परंतु लाख रुपयाची असणारी गाडी घेतली. काय मजल मारली. अख्खा गाव गाडी पाहण्याकरता गाडी पाहू लागला. सगळा गाव यायचा, गाडी पाहून पाहायचा कशी आहे, काय आहे, चांगली आहे का, धुएल आहे का, मळकी आहे का, तळकी आहे का, शेकंड चांगली. लोक लय खतरनाक. आणि कदाचित गरिबांनी जर एखादी गोष्ट आणली तर लोक पाहायचा मळकी आहे का, त्याने शेकंड आणली असं. आणि जे श्रीमंत यायचं तर का समजा ट्रॅक्टर कंपनीने ओढून दिलं, ते म्हणतात नाही हो गव्हाची नागडी करायला गेला नाही. ते कसं आमच्या बाईचं ट्रॅक्टर जसं खराब झालं मग ते गव्हाची नागडी आरतो कंपनीने ओढून गेला. अख्खा गाव गाडी पाहण्याकरता आला. गावात गाडी पाहिली, परंतु याची असणारी जी बायको आहे ना, बायको फार लाडकी होती. मग याला असं वाटलं एवढ्या हलाखीच्या असणाऱ्या परिस्थितीत बायकोनं आपल्याला साथ देणे खरंच तिचे किती उपकार आहेत. बायकोचे उपकाराला लवकर दिसतात महाराज, मग नसले तरी माहिती. मग म्हणू लागला एक काम करू, आता आपली असणारी नवी गाडी आहे तर मग एक काम करू, बायकोला आपण गाडीवर बसवू आणि बायकोला बसवून एखादी चक्कर घेऊन येऊ. तेवढीच असणारी बायको खुश होईल. पुरणपोळीचा असणारा स्वयंपाक करत, जरी धोंड्याचा महिना नसला तरी धोंडे खायला करत. माणसाच्या डोक्यात काय येत नाही. मग असणारे याला असं वाटलं की बाबा बायकोला गाडीवर बसवावं. परंतु एवढं सांगण्याच्या अगोदर एक गोष्ट मात्र तुम्हाला सांगेल की हा जो कार्यक्रम आहे सर्व स्वप्नात चालू आहे. स्वप्नात चालू. मग असणारा बायकोला गाडीवर बसवलं आणि बायकोला गाडीवर बसवल्याच्या नंतर आता बायको मागून गाडीवर बसलेली आणि या पठ्ठ्यानं नवीनच गाडी आली. आता बायकोला बी कळावं मला किती गाडी चालवता येते. असं करण्याकरता पठ्या गाडीवर बसला आणि गाडीवर बसल्याच्या नंतर असणारा किकवर पाय ठेवला आणि बायको पुढे वजन पडावं म्हणून एवढा जोराने किक मारली. जशी किक मारली महाराज तशी अंगावरची अर्धी गुटरी टर्की फाटली. आता बायकोनं पाठीवर हात थाप मारली. अहो काय करायले म्हणे असं, याला आता तरी जागेवर या ना. अरे थांब म्हणते गाडी नवी आहे, यांना काय एवढ्या किक चालू नाही झाली म्हणते. आणखीन एक किक मार आणि दुसरी किक पहिल्या किक पेक्षा जोर लावून मारतो. परंतु जेवढी जोर लावून मारतो तर तेवढीच एक अंगावरची कोथळी ती बंदी टरकन फाटली मार. मग असं नामचिंतन जर केलं तर तुम्ही आम्ही उतरून जाऊ का? उतरून जाऊ का तुम्ही आम्ही असं नामचिंतन केलं तर? अवघड का आम्ही एका गावात कार्यक्रमाला गेलो. आता सुनाचं सासूचं पडत नसत, मग झालं संध्याकाळचं कीर्तन आणि या बाईनं सत्यात चिंतन ऐकायचं आणि कीर्तन ऐकायचं ना. या बाईनं कीर्तन ऐकलंच नाही महाराज. ही बाई देऊ लागली सुनन शिवा. मला तर असं वाटतं हिचा नदीचा घोटच घ्यावा, मला तर असं वाटतं हिच्या नदीचा घोटच घ्यावा. हिनं असं चिंतनच केलं महाराज सासू. मग असणारी सासू संध्याकाळची झोपली, सुन झोपली. पण जागृतीत प्रकार असा झाला महाराज की या सासून सुनाचं नट जागृतीत धरलं ना. लागल्या भानगडी. आणि पुन्हा मी मुक्कामी तिथं करता का? तेव्हापासून मी कोणाच्याच घरी मुक्कामी थांबत नाही. कीर्तन झालं की आपल्या घराकडे जातात.